तर बघा, आज आपण बघणार आहे ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन. याच्या आधी आपण ऑक्सो ॲसिड ऑफ ग्रुप 16 एलिमेंटचे शिकलो आणि ग्रुप 15 एलिमेंटचे पण बघितले. तर हे ग्रुप 17 एलिमेंटचे काय ऑक्सो ॲसिड आहे. तर ऑक्सो ॲसिड हा कशामुळे फॉर्म करतो तर बघा, ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड स्मॉल साईज. आपल्याला माहीत आहे की हे जे काही ग्रुपचे एलिमेंट आहे त्यांना स्मॉल साईज आहे, पण स्पेशली कोण फ्लोरीन. ड्यू टू हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड स्मॉल साईज फ्लोरीन फॉर्म ओनली वन ऑक्सो ॲसिड. तर आपण याच्या आधी पण बघितलं की फ्लोरीन जो आहे याला कशी साईज आहे, स्मॉल साईज आहे आणि जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. त्याच कारणामुळं फ्लोरीन काय करतो, फक्त एकच ऑक्सो ॲसिड फॉर्म करतो. त्याचं नाव आहे HOF. HOF म्हणजेच काय, फ्लोरिक ॲसिड. वन म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट होण्याची फ्लोरीनची. आणि त्याचं दुसरं नाव असं आहे हायपोफ्लोरस ॲसिड. ठीक आहे, आपण पुढं जे की त्याला नाव वगैरे देऊ त्याला आपण हायपोफ्लोरस ॲसिड असं म्हणू. हायपोफ्लोरस ॲसिड. जसं आपण बघितलं होतं HOCl म्हणजे हायपोक्लोरस ॲसिड. तर त्याचप्रमाणे HOF म्हणजेच काय, हायपोफ्लोरस ॲसिड. ठीक आहे, पुढे बघा आता. द अदर हॅलोजन्स फ्रॉम सेव्हरल ऑक्सो ॲसिड. फक्त फ्लोरिनस काय करतो, एकच ऑक्सो ॲसिड फॉर्म करतो. परंतु बाकीचे जे हॅलोजन आहे काय करतात, खूप सारे ऑक्सो ॲसिड फॉर्म करतात. मोस्ट ऑफ देम कॅन नॉट बी आयसोलेटेड इन प्युअर स्टेट. त्यांच्यापैकी आपण बहुतांश प्युअर स्टेटमध्ये ऑप्टेन करू शकत नाही. ठीक आहे, पुढं दे आर स्टेबल ओनली इन ॲक्वस सोल्युशन. तर ती फक्त ॲक्वस सोल्युशनमध्येच आपल्याला मिळतात किंवा स्टेबल असतात, ऑर इन द फॉर्म ऑफ देअर साल्ट. ते जे की ऑक्सो ॲसिड आहे त्यांच्या ॲक्वस सोल्युशनमध्ये किंवा त्यांच्या साल्टच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, पुढे बघा. द ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन आर गिवन इन टेबल 7.10 अँड देअर स्ट्रक्चर आर गिवन इन फिगर 7.8. आता हे जे काही ऑक्सो ॲसिड आहे यांचे स्ट्रक्चर आणि नाव तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर बघा आता यांचे स्ट्रक्चर आणि नाव बघा. तर पहिला जो की आपल्याकडे आहे, पहिला फॉर्म म्हणजे हॅलिक ॲसिड 1, हॅलिक ॲसिड थर्ड, हॅलिक ॲसिड फिफ्थ आणि हॅलिक ॲसिड 7. ते 1, 3, 5 आणि 7 का हे त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट आहे. सर्वांना आपण काय म्हटलं, हॅलिक हॅलिक म्हटलं, परंतु नाव याचे वेगवेगळे आहे. बघा की जेव्हा हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट 1 असेल तेव्हा आपण त्याला म्हणायचं हायपोहॅलस ॲसिड. फॉर एक्झाम्पल HOF हायपोफ्लोरस ॲसिड, नंतर हायपोक्लोरस ॲसिड, हायपोब्रोमस ॲसिड आणि हायपोआयोडस ॲसिड. तर या सर्वांमध्ये जो की आपल्याकडे हलाईड आहे, हा इथं इथं Cl, इथं Br आणि इथं I. तर यांच्यामध्ये यांची जी की ऑक्सिडेशन स्टेट किती असेल ते 1 असेल. किती असेल 1. त्याचप्रमाणे बाकीचे पण हॅलिक थर्ड फॉर्म जो आहे याच्यामध्ये बघा, हॅलस ॲसिड त्याला आपण म्हणायचं, हॅलस ॲसिड. मग फ्लोरीन तर फॉर्म करणार नाही कारण तो एकच फॉर्म करतो. मग क्लोरीनपासून पुढं मग क्लोरस ॲसिड HOClO. HOClO म्हणजे आपण त्याला असं पण म्हणू शकतो HClO2. HClO2 क्लोरस ॲसिड. ब्रोमीन फॉर्म नाही करत, आयोडीन पण फॉर्म नाही करत. ठीक आहे, नंतर जो की तिसरा फॉर्म आहे तो म्हणजे आपला हॅलिक ॲसिड. ठीक आहे, त्याला आपण हॅलिक ॲसिडच म्हणतो कारण याच्यामध्ये जो की आपला हॅलोजन आहे तो कशामध्ये +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे. मग बघा HOClO2. HOClO2 तुम्ही हा टाईप लक्षात ठेवायचा. हॅलिक म्हणजेच काय, अशा टाईपचे येतील ते HO. आता इथं HOX2च्या फॉर्ममध्ये येतील. ठीक आहे, म्हणजे बघा आता मला सांगतो इथं की हॅलिक ॲसिड त्याचा फॉर्म कसा येईल, तो फॉर्म येईल असा HOX. HOX म्हणजे हॅलिक ॲसिड. हॅलिक ॲसिड फर्स्ट म्हणजे हायपोहॅलस ॲसिड. नंतर हॅलस ॲसिड म्हणजेच काय, HOXO. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज हॅलस ॲसिड. आता हॅलिक ॲसिड कसा येईल, हॅलिक ॲसिडमध्ये हे बघा हा तो फॉर्म तो असा येईल HOXO2. ठीक आहे, दिस इज अबाउट हॅलिक ॲसिड. आणि पर हॅलिक ॲसिडमध्ये काय येईल मग, आता याच्यामध्ये फक्त काय येईल, एक ऑक्सिजन शिल्लक होईल. मग HOX इथं 3 होऊन जाईल. ठीक आहे, तर हे वेगवेगळे फॉर्म आहे, एका सिरियलनुसार तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मग बघा इन केस ऑफ हॅलिक ॲसिड आपल्याकडे क्लोरिक ॲसिड आहे. हॅलिक म्हणजे शेवटी LIC आहे म्हणजे IC लिहितं, क्लोरिक, ब्रोमिक.
आयोडिक ॲसिड. तर हे त्यांचे फॉर्म्युले आहे. ठीक आहे. HOClO2, HOBrO2 सर्वांमध्ये O2 आहे. HO सेंटरला एक्स जो आपण फॉर्म बघितला, HOXO2 हा तो फॉर्म आहे. एक्स म्हणजे इथं क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सिम्पल राहते. विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला आपण सर्वच्या सर्व त्यांचे ऑक्सो ॲसिड लिहू शकतो. पुढं हॅलिक. आता पर हॅलिक म्हणजे याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऑक्सिजन आहे. इथं एकच ऑक्सिजन आहे बघा शेवटी, आणि इथं 2 ऑक्सिजन आहे, आणि इथं किती आहे 3 ऑक्सिजन. ठीक आहे, बघा पहिल्या वेळेस ऑक्सिजन, नंतर नाही आहे, नंतर एक ऑक्सिजन, 2 आणि 3. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं ते फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की फ्लोरीन फक्त एकच ॲसिड फॉर्म करतो, तो म्हणजेच कोण, हायपोफ्लोरस ॲसिड. बाकी फ्लोरीन काही फॉर्म करत नाही. कशामुळे? ड्यू टू स्मॉल साईज अँड हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता आपण याचे स्ट्रक्चर बघू. तर तुम्हाला हे समजलं असेल. 1 म्हणजेच काय, दिस इज ऑक्सिडेशन स्टेट आहे ते. 2 3 म्हणजेच काय, ते पण ऑक्सिडेशन स्टेट आहे. तुम्हाला ते काढता येते. हां, मग बघा आता पहिलं स्ट्रक्चर जे आहे हायपोक्लोरस ॲसिड. आपण प्रत्येकाचं एक एक स्ट्रक्चर बघू आता. बघा हायपोक्लोरस ॲसिड म्हणजे फॉर्म कोणता आहे, HOCl म्हणजे HOX, हा HOX फॉर्म आहे. त्याला आपण काय म्हटलं, क्लोरस ॲसिड म्हटलं. तर याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1 आहे. नंतर बघा क्लोरस ॲसिड, नंतर आपल्याकडे काय क्लोरस, याच्यामध्ये काय HOCl परत O आहे, म्हणजे याच्यामध्ये एक एक एक्स्ट्रा O आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा O म्हणजेच काय, याचं नाव काय येईल आपल्याकडे बघा, याचं नाव होईल हॅलस ॲसिड. याचं नाव काय होईल, हॅलस, म्हणून ते आपण काय म्हटलं, क्लोरस ॲसिड. ठीक आहे, याच्यामध्ये काय असेल, ऑक्सिजन स्टेट किती असेल, ते असेल 3. किती असेल, 3 बरोबर. ते किती असेल बघा, 3 आहे. ठीक आहे, नंतर आपल्याकडे आहे क्लोरिक ॲसिड. क्लोरिक म्हणजेच काय, हॅलिक ॲसिड. याच्यामध्ये 2 काय ऑक्सिजन शिल्लक आहे बघा, सी, हे 2 ऑक्सिजन, आणि हा म्हणजे याच्यामध्ये 3 आहे. याच्यामध्ये किती होते, 2 होते, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा झाला म्हणजे 3 झाला, म्हणजे हा बनला क्लोरिक ॲसिड. त्याच्यामध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट, हे 5 आहे. ठीक आहे, किती आहे, 5 बघितलं आपण. आणि हा जो की पर क्लोरिक ॲसिड, त्याच्यामध्ये इट्स अ टाईप ऑफ पर हॅलिक ॲसिड. त्याच्यामध्ये जे की ऑक्सिजन किती असेल, 5 असेल बघा. एक, सॉरी, 1 2 3 4 असेल. याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 1, याच्यामध्ये 2, याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 4. 4 म्हणजेच काय, पर, त्याला आपण म्हणतो पर हॅलिक ॲसिड. तर दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑल 4 टाईप्स ऑफ ॲसिड. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये की आपण ऑक्सिडेशन स्टेटवरून त्यांना नावं दिलेलं आहे. ऑक्सिडेशन स्टेट 1 म्हणजेच काय, हायपोहॅलस ॲसिड. ठीक आहे, ऑक्सिडेशन 2 म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो, सॉरी 2 नाही, 3 म्हणजेच काय, हॅलस ॲसिड. 1 म्हणजे हायपोहॅलस, नंतर हॅलस, हॅलिक आणि पर हॅलिक. तर हे सिम्पल फॉर्म लक्षात ठेवायचं त्याचे. ठीक आहे, दिस इज आवर द स्ट्रक्चर ऑफ ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन. हे काय बघितलं आपण, दिस आर द ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन. लक्षात ठेवायचे ते. आता पुढचा जो की पॉईंट आहे तो म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड. तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, इंटर हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे, तर याच्याबद्दलवर आपण माहिती घेऊ. तर बघा मग, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स, व्हेन टू डिफरंट हॅलोजन रिॲक्ट विथ इच अदर. जेव्हा 2 वेगवेगळ्या प्रकारचे हॅलोजन एकमेकांसोबत रिॲक्ट होतील, तेव्हा जो की कंपाऊंड बनतो त्याला आपण काय म्हणतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे, आपण काय म्हटलं, 2 वेगवेगळे हॅलोजन. लक्षात ठेवायचं, वेन टू डिफरंट हॅलोजन, 2 वेगवेगळे इथं हॅलोजन पाहतात, सारखे चालत नाहीत, ते कंपाऊंड जो फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणायचं, इंटर हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे, मग यांचे टाईप्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत लक्षात घ्या. दे कॅन बी असाइन जनरल कंपोजिशन ॲज एक्स एक्स डॅश, हा पहिला टाईप झाला. एक्स एक्स डॅश 3, नंतर एक्स एक्स 5 डॅश. ठीक आहे, नंतर एक्स एक्स 7 डॅश. मग आता इथं एक्स आणि एक्स डॅश काय आहे तर बघा, व्हेअर एक्स इज अ हॅलोजन ऑफ लार्जर साईज. जो की पहिला एक्स आपल्याला दिसतो तो हॅलोजन आहे, त्याची साईज कशी असेल, मोठी असेल. आणि जो काही एक्स डॅश आहे तो आहे आपला, बघा, एक्स लार्ज आहे आणि एक्स डॅश कसं आहे, स्मॉलर साईज. अँड एक्स इज ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह दॅन एक्स डॅश. मग एक्स जो आहे त्याला आपण मोठा म्हटलं, साईज मोठी आहे, मग तो कसा असायला पाहिजे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि जो की एक्स डॅश आहे तो कसा असायला पाहिजे, इलेक्ट्रो निगेटिव्ह. एक्स इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, ठीक आहे, हा पॉझिटिव्ह असेल आणि हा निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह म्हणजे लहान साईजचा, पॉझिटिव्ह म्हणजे मोठ्या साईजचा. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. आता परत एक पॉईंट आहे महत्त्वाचा, ॲज द रेशो
बिटवीन रेडाय ऑफ एक्स अँड एक्स डॅश इन्क्रीजेस. म्हणजे जो की आपण एक्स अपॉन एक्स डॅशचा रेशो घेऊ, हा जेवढा जास्त असेल दिलेल्या एखाद्या कंपाऊंडमध्ये, तेवढा त्या कंपाऊंडमध्ये ॲटम जास्त असेल. बघा मग इथं, द नंबर ऑफ ॲटम पर मॉलिक्यूल ऑल्सो इन्क्रीजेस. Thus, iodine 7 fluoride show maximum number of atom as the ratio of radii between I आणि F should be maximum. आता जर आपण बघितलं I आणि F, आपल्याकडे I आणि F आहे, तर I इथं काय होईल, इथं I X होईल आणि F काय होईल इथं X डॅश. ठीक आहे. आणि जर आपण X अपॉन X डॅश जर रेशो घेतला, तर I आणि Fच्या केसमध्ये तो जास्त जास्त येतो. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की I आणि F जेव्हा कंपाऊंड फॉर्म करेल तेव्हा याच्यामध्ये ॲटम जास्त असेल. ॲटम म्हणजेच काय, आयोडीन आयोडीन 1 असेल, फ्लोरीन 5 असू शकतात, 7 पण असू शकतात. ठीक आहे. परंतु जेव्हा हा रेशो कसा असतो, कमी असतो. फॉर एक्झाम्पल आपण Cl आणि नंतर Brच्या बाबतीत बोललो, त्याच्यामध्ये जर रेशो आपण घेतला, तो रेशो कमी होतो कारण दोघांच्या साईडला डिफरन्स जास्त नाही आहे. तो रेशो कमी येणं म्हणजेच काय होईल मग, की Cl Br जो की कंपाऊंड फॉर्म करेल, त्यांचा जे की ॲटम असेल ते कसे असेल तिथं कमी असेल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. समजलं मग काय केलं आपण इथं, एक्स आणि एक द्याचा काय केला आपण रेशो घेतला. तो रेशोवर कसा येत असेल, जास्त येत असेल, मॅक्झिमम येत असेल, तर याचा अर्थ कसा, ते जे की लाईट कंपाऊंड फॉर्म करेल त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त असेल. ठीक आहे. एक्झाम्पल आपण घेतलं आयोडीनचं, तर आयोडीन फ्लोराईड शुड हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम ॲज द रेशो ऑफ रेडाय बिटवीन आय आणि एफ शुड बी मॅक्झिमम. तर आयोडीन सर्वात मोठा आहे आणि फ्लोरीन सर्वात लहान आहे. दोघांचा जो की रेशो असेल, ठीक आहे, तो कसा असेल, खूप जास्त असेल. ठीक आहे. कशामुळं, आयोडीन कसा आहे, हा खूप स्मॉल आहे आणि एफ कसा आहे, हा मोठा आहे. मग आपण जर रेशो घेतला दोघांचा, दोघांचा रेशो कसा येईल, जास्त येईल. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, जास्तीत जास्त ॲटम असेल. मग म्हणून मला आपण असं म्हटलं, आय आणि एफचं कंपाऊंड जो फॉर्म होईल IF7, याच्यामध्ये खूप सारे ॲटम असेल, फ्लोरीनचे 7 आणि आयोडीनचा 1. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. जे की ॲटम असतात ते डिपेंड राहतात रेशोवर, कोणाच्या एक्स आणि एक्स डॅशच्या. ठीक आहे. पुढं बघा, प्रिपरेशन कशी करायची आता इंटर हॅलोजन कंपाऊंडची. तर बघा, द इंटर हॅलोजन कंपाऊंड कॅन बी प्रिपेअर बाय डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑर बाय द ॲक्शन ऑफ हॅलोजन ऑन लोअर इंटर हॅलोजन कंपाऊंड. आपण डायरेक्ट त्यांची प्रिपरेशन करू शकतो बाय डायरेक्ट कॉम्बिनेशन ऑफ 2 हॅलोजन. ठीक आहे. किंवा ऑर बाय द ॲक्शन ऑफ हॅलोजन ऑफ लोअर इंटर हॅलोजन कंपाऊंड. किंवा आपण एक इंटर हॅलोजन कंपाऊंड घेऊ शकतो, जर परत हॅलोजनचा अटॅक करून आपण दुसरा एखादा हायर इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करू शकतो. ठीक आहे. पण मेथड बेस्ट कोणची आहे, डायरेक्ट आपण त्याला रिॲक्ट करायचे, देन वी गेट इंटर हॅलोजन कंपाऊंड. बघा इथं की आपल्याकडे Cl2F2 आहे, हे काय दोन हॅलोजन आहे, रिॲक्ट झाले, वेन वी गेट ClF, क्लोरीन फ्लोराईड, क्लोरीन फ्लोराईड. नंतर I2+3Cl2 वी गेट ICl3, आयोडीन ट्रायक्लोराईड. त्याचप्रमाणे इथं डायरेक्ट आपण काय करता, इथं कॉम्बिनेशन करत आहे. हे आपण इक्वल व्हॉल्यूममध्ये घेतले Cl2F2, हे पण आपण एक्सेसमध्ये घेतलं इथं F2, देन वी गेट ClF3, क्लोरीन ट्रायफ्लोराईड. तर अशा प्रकारे आपण हे तयार करू शकतो. नंतर Br2 3F2, तर BrF3, ब्रोमिन ट्रायफ्लोराईड. नंतर I2+Cl2 इक्विमोलर, दोघांचे मोल सारखे घेतले आपण, देन वी गेट ICl, आयोडीन क्लोराईड. ठीक आहे. नंतर Br2 5F2 एक्सेसमध्ये घेतला आपण, देन वी गेट BrF5. ते सर्व काय, दीज आर द इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म बाय डायरेक्ट कॉम्बिनेशन. आपण काय केलं, डायरेक्ट कॉम्बिनेशन करून ते त्यांना काय केलं, फॉर्म केलं. ठीक आहे. तर पुढे याच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघणं आहे. बघा आता प्रॉपर्टीज का, आता हे जे की इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म झाले, यांच्या काही प्रॉपर्टीज असणार, त्या आपण आपल्याला काय करणं इथं बघणं आहे. बघा आता प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. सम प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड आर गिवन इन टेबल 7.11. तुम्हाला जर टेबल 7.11 समजला तर पुढचं तुम्हाला थोडं इझी जाईल. ठीक आहे. मग बघा आता टाईप जे आपण बघितलं आहे की एक्स असतो, एक्स डॅश, एक्स डॅश 3 राहतो, एक्स डॅश 5 राहतो आणि एक्स डॅश 7 राहतो. तर हेच तुम्हाला कंपाऊंड काय करणं आहे, इथं स्टडी करणं आहे. मग बघा, टाईप जो पहिला आपल्याकडे आहे तो कोणचा आहे, एक्स डॅश. तर याच्यामध्ये कोणकोणते कंपाऊंड येतात, एक्स डॅश फॉर्म्युला आपल्याकडे बघा. एक्स म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो लार्जर साईज, आणि एक्स डॅश म्हणजेच काय,
लोअर साईज किंवा स्मॉल साईज. तर याचं वनचा अर्थ काय, त्यानंतर नंबर तुला तो दाखवतो. वन म्हणजेच काय, स्मॉलर साईजचा जो काही हॅलोजन आहे त्याचा नंबर असेल एक इथं. मग बघा, ClF, ClF, BrF, IF, BrCl आणि ICl हे सर्व या टाईपमध्ये येतात. कोणता टाईप, X-1. म्हणजे इथं दोन्हीही एकच आहे. म्हणजे लार्जर पण एकच आहे आणि स्मॉलर पण एकच आहे. ठीक आहे. त्यांच्या प्रॉपर्टीज बघा कशा आहे, फिजिकल स्टेट बघा कशी आहे. हा जो की ClF आहे हा कसा आहे, कलरलेस गॅस. BrF हा पण गॅस आहे. IFA हा पण का, हा डिटेक्ट स्पेक्ट्रोस्कोपिकली, हा डिटेक्ट केलेला आहे स्पेक्ट्रोस्कोपिकली. ठीक आहे. नंतर BrCl हा पण एक काय गॅस आहे. नंतर ICl हा पण एक काय, रबी रेड सॉलिड, दिस इज द सॉलिड फॉर्म. आणि ब्राऊन रेड सॉलिड अल्फा आणि बीटा फॉर्ममध्ये आपल्याला आढळतो कोण, ICl. ठीक आहे. याला स्ट्रक्चर इथं काही नाही, म्हणजे काय, दिस इज अ लिनियर स्ट्रक्चर. कसं आहे ते, लिनियर. दोनच ॲटम आहे इथं, म्हणजे अर्थ काय होईल तिथं, हॅव्हिंग द लिनियर स्ट्रक्चर. तर पुढे बघा, नंतर जो टाईप आहे X-3, म्हणजे याच्यामध्ये जो की आपला स्मॉल ॲटम आहे हॅलोजन, तो 3 वेळेस असेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा एक्झाम्पल, ClF3, BrF3, IF3 आणि ICl3. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, याचे एक्झाम्पल आहे. पहिला कोणता पाहिजे आपल्याला, लार्ज साईज पाहिजे आणि नंतर स्मॉल साईज पाहिजे. तर बहुतांश करून याच्यामध्ये गॅस आहे आणि लिक्विड आहे. बघा, कलरलेस गॅस आहे ClF3. नंतर BrF3 हे ग्रीन लिक्विड आहे. नंतर येलो पावडर आहे याची IF3ची. नंतर ICl3 हा सॉलिड आहे. ठीक आहे. याचे स्ट्रक्चर आता ICl3 म्हणजे सॉरी X-3 म्हणजे यांचे स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे अकॉर्डिंग टू VSEPR थिअरी. तर बेन टी शेप तुम्हाला माहीत आहे, हे पण तुम्हाला माहीत आहे. सर्वांचे स्ट्रक्चर कसे असेल, बेन टी शेप. म्हणजे X-3 हा जो जेव्हा टाईप असेल तेव्हा स्ट्रक्चर सर्वांचा का असेल, सारखं असेल. ते म्हणजे बेन टी शेप. ठीक आहे. ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघू. ठीक आहे. आता पुढे बघा, नंतर जो टाईप आहे तो म्हणजे X-5. याच्यामध्ये काय असेल, जो की आपला स्मॉल हॅलोजन असेल त्याचा नंबर असेल 5. मग बघा, X-5चे एक्झाम्पल IF5, BrF5, ClF5. त्याच्यामध्ये पण काय गॅस आहे. IF5 गॅस आहे, BrF5 लिक्विड आहे आणि ClF5 लिक्विड आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे सर्वांचं जी की शेप असेल तो असेल स्क्वेअर पिरामिड. स्क्वेअर पिरामिड. ठीक आहे. म्हणजे जेव्हा X-5 हा आपला टाईप असेल, देन जिओमेट्री काय असेल, स्क्वेअर पिरामिड. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे VSEPR थिअरीमध्ये. परत X-7 हा टाईप आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये काय असेल, जो की आपला स्मॉल हॅलाइड असेल त्याचा नंबर किती असेल, 7. त्याच्यामध्ये एकच वेल नोन एक्झाम्पल आहे, ते म्हणजे IF7. तुम्ही हे लक्षात ठेवायचं, IF7. ठीक आहे. तर तो काय, एक गॅस आहे. आणि जेव्हा X टाईपचा आपल्याकडे टाईप असतो, ठीक आहे, तेव्हा कंपाऊंडला शेप काय असतो, पेंटॅगोनल बायपिरामिडल. तर हे पण आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. दिस इज अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दिस इंटर हॅलोजन कंपाऊंड. तर तुम्हाला याच्यामध्ये स्टेट लक्षात ठेवणं आहे, गॅस आहे, लिक्विड आहे किंवा सॉलिड आहे, आणि स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवणं आणि टाईप लक्षात ठेवणं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं हे बघा, इथं इथं ए आहे, नंतर इथं सी आहे आणि इथं कुठेतरी बी आहे. तर ABCचा अर्थ काय होते, की ए म्हणजे व्हेरी अनस्टेबल, हे कंपाऊंड जे आपण बघितलं तो अनस्टेबल असेल. बी म्हणजेच काय, द प्युअर सॉलिड इन इज नोन ॲज, तो असतो रूम टेम्परेचरला काय असतो, प्युअर सॉलिड राहतो. द प्युअर सॉलिड इज नोन ॲट रूम टेम्परेचर. सी म्हणजेच काय, डायमराइज ॲज CL ब्रिज डायमर. जो आपण सीवाला बघितला बघा, ICl3 आपण बघितला होता. हे बघा, ICl3. तर हा इथं डायमराइज होऊ शकतो. त्याला मग डायमराइज म्हणजेच काय, तर डबल फॉर्म. म्हणजे इथं काय होईल, I2Cl6 होईल. बघा तुम्हाला दिलेलं आहे इथं I2Cl6. हे बघा, I2Cl6. आता हे जे की आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड बघितले, यांच्या पण काही प्रॉपर्टीज आहे, यांना पण काही गुणधर्म आहेत. ते पण आपण थोडक्यात माहिती घेऊ आता. बघा, दीज आर ऑल कोव्हॅलंट मॉलिक्यूल. आता हे जे की आपण बघितले X-चे कंपाऊंड, हे सर्व कसे आहे, कोव्हॅलंट मॉलिक्यूल. सर्वांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. अँड आर डायमॅग्नेटिक इन नेचर. यांच्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन वगैरे काही नाही. यांच्यामध्ये लोन पेअर आहे परंतु अनपेअर इलेक्ट्रॉन नाही आहे. ठीक आहे. दे आर होलाटाईल सॉलिड ऑर लिक्विड. जनरल ते कसे असतात, होलाटाईल सॉलिड असतील किंवा लिक्विड असेल, एक्सेप्ट CIF विच इज अ गॅस ॲट 298 केल्विन. लक्षात ठेवायचं, एक CLF क्लोरीन फ्लोराईड हा एक गॅस आहे ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, म्हणजेच काय, 298 केल्विनला. देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ
कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कसे आहेत ते, दे आर व्होलाटाईल सॉलिड लिक्विड और लिक्विड एक्सेप्ट सी एल एफ. आता सी एल एफ काय, क्लोरीन फ्लोराईड विच इज गॅस ॲट 298 केल्विन. देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट हॅलोजन एक्सेप्ट दॅट देअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट आर लिटर बिगर दॅन एक्सपेक्टेड. आता हे बघा, हे जे काही इंटर हॅलोजन कंपाऊंड आपण फॉर्म केले त्यांच्या जे काही प्रॉपर्टी असतील, इंटर हॅलोजन कंपाऊंड जे आपण फॉर्म केले त्यांच्या प्रॉपर्टीज, ते ज्यांच्यापासून बनलेलं आहेत त्यांच्या इंटरमिजिएट असतात, म्हणजे त्यांच्या इन बिटवीन राहतात. म्हणजे जे की पॅरेंट कंपाऊंड आहेत, फॉर एक्झाम्पल आपण जर IF7 जर घेतलं, त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी आयला असेल, ज्या प्रॉपर्टी एफला असेल, त्याच काहीशा प्रॉपर्टी IF7 दाखवल. ठीक आहे, म्हणजे इंटरमिजिएट दाखवल, ते पूर्ण वेगळं दाखवणार नाही. खूप सिमिलर पण दाखवणार नाही आणि खूप जास्त डायव्हर्स पण दाखवणार नाही. इंटरमिजिएट म्हणजे जवळपास त्यांच्यासारख्या ते प्रॉपर्टी दाखवल. ठीक आहे, म्हणून आपण असं म्हटलं की देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट हॅलोजन. ठीक आहे, परंतु कोणत्या प्रॉपर्टीज सोडून, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट जर आपण सोडले तर बाकीची प्रॉपर्टी सारख्या असेल. आता मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंटमध्ये काय बघा, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट आर लिटल हायर दॅन एक्सपेक्टेड. तर हे जी काही इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे यांचा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट जो आहे हा त्यांच्या पॅरेंटपेक्षा जास्त असतो. ठीक आहे, म्हणजे जर आपण असं बघितलं IF7मध्ये, जर आपण बघितलं तर बघा इथं IF7 त्याच्यामध्ये आयचा जो काही मेल्टिंग पॉईंट असेल आणि एफचा जो काही मेल्टिंग पॉईंट असेल यांच्यापेक्षा, सॉरी एक मिनटं थांबा, यांच्यापेक्षा जो की आपण IF7 फॉर्म केला त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असेल, हा जास्त असेल. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा फक्त जास्त आहे, बाकी सर्व प्रॉपर्टी इंटरमिजिएट आहे. ठीक आहे, तर पुढे बघा, देअर केमिकल रिॲक्शन कॅन बी कम्पेअर विथ इंडिव्हिज्युअल हॅलोजन. इन जनरल इंटर हॅलोजन कंपाऊंड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन हॅलोजन. आता हे पण लक्षात ठेवायचं की त्यांचे केमिकल रिॲक्शन आहेत त्या आपण त्यांच्या पॅरेंट्सशी जर कम्पेअर केल्या त्या आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा आता, की आपण काय करू शकतो की IF7 जो आपण घेतला समजा, याच्यामध्ये पॅरेंट कोणकोणचे आहे, आय आय. ठीक आहे, आणि एक एफ बॉन्ड याच्यामध्ये पॅरेंट्स येतो. तर IF7ची जी रिॲक्टिव्हिटी आपण IIC कम्पेअर करू शकतो आणि FC पण कम्पेअर करू शकतो. ठीक आहे, ते आपण बघू इथं आता. पुन्हा बघा, देअर केमिकल रिॲक्शन्स कॅन बी कम्पेअर विथ द इंडिव्हिज्युअल हॅलोजन. आता इंटर हॅलोजन कंपाऊंड ज्यांच्यापासून बनले त्यांच्याशी आपण त्यांना कम्पेअर करू शकतो. मग आता बघा, इन जनरल इंटर हॅलोजन कंपाऊंड आर मोर रिॲक्टिव्ह. इंटर हॅलोजन कंपाऊंड कसे असतात, ते जास्त रिॲक्टिव्ह असतात दॅन हॅलोजन्स एक्सेप्ट फ्लोरीन. म्हणजे जे की इंटर हॅलोजन कंपाऊंड बनले ते कसे असतील, जास्त रिॲक्टिव्ह असेल त्यांच्या पॅरेंटपेक्षा. आता आपण हे समजून घेऊ याचं म्हणणं काय आहे बघा. दिस इज बिकॉज एक्स डॅश बॉन्ड इन इंटर हॅलोजन इज विकर दॅन एक्सेस बॉन्ड इन हॅलोजन एक्सेप्ट एफ बॉन्ड. नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो की बॉन्ड आपण बघू आता, एक्स डॅश जो बॉन्ड आहे हा नेहमी विकर राहतो कोणापेक्षा, एक्सपेक्षा. परंतु याच्यामध्ये एक्सेप्शन्स आहे की एक्स डॅश हा जो बॉन्ड आहे हा फ्लोरीनच्या केसमध्ये, एफ सिंगल बॉन्ड फ्लोरीनच्या केसमध्ये तो कसा राहील, थोडा जास्त स्ट्रॉंग राहील. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं, एक्सेप्ट एफ सिंगल बॉन्ड. सांगायचा अर्थ बघा पुन्हा इथं, आपल्याकडे एक्स डॅश आहे, हा बॉन्ड कसा आहे, हा वीक आहे कोणापेक्षा, एक्सपेक्षा. एक्सेप्शन कोण आहे, एक्सेप्शन एफ बॉन्ड आहे. ठीक आहे, म्हणजे जो बॉन्ड विकर असेल तो कसा असेल, जास्त रिॲक्टिव्ह असेल. म्हणजे या केसमध्ये आता एक्स डॅशचे कंपाऊंड कसे झाले, हे जास्त रिॲक्टिव्ह झाले. ठीक आहे, मग आपण जर पुन्हा एक एक्झाम्पल बघितलं, फॉर एक्झाम्पल IF7 जर आपण घेतलं, IF7 त्याच्यामध्ये जो की IF बॉन्ड आहे हा वीक असेल कोणापेक्षा, आयपेक्षा आणि एफ पेक्षा. पण आपण काय म्हटलं की एफ पेक्षा तो कसा आहे,
एफ एफ हा खूपच वीक बॉन्ड आहे. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. तर बघा आपल्याकडे BrCl3 आहे. तर BrCl याच्यामध्ये जो की बॉन्ड असेल BrCl, तर हा बॉन्ड वीक असेल कोणापेक्षा, बी आर बॉन्ड आणि Cl बॉन्डपेक्षा. समजलं काय हे? म्हणजे आपल्याकडे जे की पॅरेंट आहेत त्यांच्यामधला बॉन्ड हा स्ट्रॉंग राहतो आणि त्यांच्यापासून जे कंपाऊंड बनले त्यांच्यामधला बॉन्ड कसा राहतो, हा वीक राहतो, असं त्याचं काय होते, अर्थ होतो. ठीक आहे, पुढे बघा. दिस इज बिकॉज एक्स डॅश बॉन्ड इन इंटर हॅलोजन कंपाऊंड इज विकर दॅन एक्सेस बॉन्ड इन हॅलोजन एक्सेप्ट एफ बॉन्ड. ऑल दिस अंडरगो हायड्रोलिसिस गिविंग अ हलाइड आयन. या सर्वांचं काय होते, हायड्रोलिसिस होते. आपण ते टाईप बघितले एक्स डॅश 1 2 सॉरी 3 5 आणि 7, या सर्वांचं काय होते, हायड्रोलिसिस होते आणि वी गेट करस्पॉन्डिंग आयन. बघा आता हायड्रोलिसिस झाल्यावर आपल्याला काय मिळते, गिविंग हलाइड आयन. वी गेट हलाइड आयन डिराईव्ह फ्रॉम द स्मॉलर हॅलोजन. जो काही याच्यामधला स्मॉलर हॅलोजन असेल तो काय करतो, हलाइड आयन फॉर्म करतो अँड डिराईव्ह फ्रॉम द स्मॉलर हॅलोजन अँड हायपोहलाइट. आणि आपल्याला हायपोहलाइट भेटते, परंतु कोणा केसमध्ये जेव्हा एक्स एक्स डॅश असेल, ठीक आहे, आणि वी गेट हलाइट जेव्हा काय असेल, एक्स डॅश 3 असेल, आणि वी गेट हॅलेट जेव्हा काय असेल एक्स डॅश 5 असेल, आणि वी गेट पर हॅलेट जेव्हा काय असेल एक्स डॅश 7. म्हणजे जेव्हा आपण हे जी कंपाऊंड आहे यांना वॉटरसोबत रिॲक्ट करू तेव्हा आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात डिपेंडिंग ऑन देअर टाईप. मग आता बघा तुम्हाला मी त्यांचा टाईप सांगतो. इथं बघा काय केलं की एक्स डॅश प्लस H2. आता इथं एक्स डॅश आहे, त्याला वॉटरसोबत रिॲक्ट केलं, देन वी गेट HX म्हणजे त्याचा हॅलोजन, म्हणजे हायड्रोजन हलाइड, आणि HOX म्हणजेच काय, वी गेट, हे बघा हायपोहलाइट, त्याला आपण हायपोहलाइट असं म्हणतो. HOX म्हणजेच काय, हायपोहलाइट. समजा आता इथं काय असेल एक्स डॅश 3 असेल, तर आपल्याला हे थोडं वेगळं मिळालं. ठीक आहे, मग आपल्याला तेच बघा. तर व्हेन दिस इंटर हॅलोजन कंपाऊंड रिॲक्ट विथ वॉटर, सेव्हरल टाईप्स ऑफ डिफरंट कंपाऊंड वी फॉर्म. ते कोणकोणते आहेत ते बघू आता. तर बघा आपल्याकडे आहे, हे बघा, एक मिनिट, हे बघा. आता एक्स आपल्याकडे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय, हा आपला एक टाईप आहे, सोबत H2 सोबत रिॲक्ट केला आपण, तर वी गेट एक्स डॅश प्लस HOX. तर हे आपण रिॲक्शन बघितली पहिली. तर दुसरी जी आहे एक्स डॅश 3 ट्वाईस H2 आपण घेतला इथं, देन वी गेट HX. तर सगळ्या सर्वांमध्ये HX कॉमन राहील इथं, परंतु हा जो की प्रोडक्ट आहे शेवटचा, पहिल्या वेळेस आपल्याला काय भेटेल, हायपोहॅलस ॲसिड. देन सेकंड वेळेस वी गेट हॅलस ॲसिड. थर्ड टाईमला वी गेट हॅलिक ॲसिड, आणि फोर्थला वी गेट द पर हॅलिक ॲसिड. समजलं, दिस इज पर हॅलिक ॲसिड. तर हे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. जेव्हा इंटर हॅलोजन कंपाऊंड वॉटरसोबत का होईल, रिॲक्ट होईल, तेव्हा आपल्याला वेगवेगळे कंपाऊंड भेटतात. त्याच्यामध्ये HX कॉमन आहे, ठीक आहे, फक्त वी गेट हॅलस हॅलिक आणि पर हॅलिक ॲसिड. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं इथं. परत पुढे जाऊ आपण आता आपल्या टॉपिककडे. ठीक आहे, आता देअर मॉलिक्युलर स्ट्रक्चर आर व्हेरी इंटरेस्टिंग. आता याचे आपण स्ट्रक्चर जर बघितले तर कसे आहेत ते, व्हेरी इंटरेस्टिंग आहेत, विच कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ VSEPR थेरी. आपण VSEPR थेरी बघितलेलं आहे 11th क्लासमध्ये. एक्झाम्पल 7.9 आपण नंतर बघू पुढं ते. द X3 कंपाऊंड हॅव बेंट टी शेप. आता बघितलं आपण बेंट टी शेप म्हणजेच काय, जसं आपण बघितलं याच्यामध्ये, हे बघा टेबलमध्ये आपण बघितलं बेंट टी शेप बघितला आपण, कोणा टाईपमध्ये आहे तो, एक्स डॅश 3मध्ये आहे. ठीक आहे, तर तिथे आपल्याला काय करणार, इथं एक्सप्लेन करणार की हाऊ दिस कंपाऊंड आर फॉर्म. तर बघा इन IF7 हॅज अ पेंटॅगोनल बायपिरामिडल स्ट्रक्चर, टेबल 7.11. आपण टेबल पण बघितलं, पण आता याचे आपल्याला काय करणार आहे, ॲक्च्युअलमध्ये स्ट्रक्चर बघणं आहे की कसा एक्स डॅश 3 फॉर्म होतो आणि कसा एक्स डॅश 5 किंवा एक्स डॅश 7 फॉर्म होतो. ठीक आहे, तर बघा आता
तर बघा तुम्हाला इथं दिसत असेल की वी हॅव दिस स्ट्रक्चर. ठीक आहे, आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा की स्ट्रक्चर ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. तर बघा इथं स्ट्रक्चर ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड आपल्याकडे टाईप कोणता X-3 आहे. तर जेव्हा आपल्याला X-3 हा कंपाऊंड फॉर्म करायचा असतो तेव्हा एक्स म्हणजेच काय आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे असलेला लार्जर आणि एक्स डॅश म्हणजेच काय स्मॉलर हलाईट. मग जेव्हा आपल्याला फॉर एक्झाम्पल मी घेतो की मला काय करणं आहे, ClF3 हा कंपाऊंड फॉर्म करणं आहे. ClF3. तर याच्यामधला सेंट्रल ॲटम बघायचा कोणता येतं, तर याच्यामध्ये सेंट्रल कोणी आपला क्लोरीन. क्लोरीन आहे 17 ग्रुपमधला. तर आपल्याला 3 F सोबत त्याला बॉन्डिंग करणं आहे. तर आपल्याला 3 इलेक्ट्रॉन पहिले अनपेअर करावं लागेल. ठीक आहे, मग आपण बघा ते करू. ग्राउंड स्टेटमध्ये जो की क्लोरीन आहे तो असा आपल्याला दिसेल NH2 आणि NP4. त्याला आपण एक्सायटेशनमध्ये केलं तर असं एक्सायटेशन करायचं जोपर्यंत आता इथं आपल्याकडे ClF3 घेतला आपण, त्याच्यामध्ये 3 F आहे. तर इथं 3 इलेक्ट्रॉन आपण काय केले पाहिजे, जनरेट केले पाहिजे. पण ते इलेक्ट्रॉन कसे असले पाहिजे, अनपेअर इलेक्ट्रॉन असले पाहिजे. जेव्हा मी काय करतो इथं फर्स्ट एक्सायटेशन करतो तेव्हा एक इलेक्ट्रॉन इथचा हा याच्यामध्ये जातो, म्हणजे वी गेट दिस 3 अनपेअर इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग आता 3 अनपेअर इलेक्ट्रॉन सोबत काय होईल की 3 F काय करेल, बॉन्डिंग करतील. ठीक आहे, 3 F काय करेल, बॉन्डिंग करतील. त्या बॉन्डिंगमुळे काय होईल मग की इथं एक कंपाऊंड फॉर्म होईल, त्याला आपण म्हणू ClF3, क्लोरीन ट्रायफ्लोराईड. ठीक आहे, तर इथं जे की मग हायब्रिडायझेशन होईल ते असेल sp3d. ठीक आहे, एस तर आहे इथं, पी मधले 3 घेतले आपण आणि डी मधला एक, sp3d. एसची ऑर्बिटल एक इथे इन्व्हॉल्व आहे, पीच्या 3 आहे आणि डीची एक आहे. ठीक आहे, sp3d. तर sp3d जेव्हा असेल हायब्रिडायझेशन तेव्हा आपल्याला वी गेट X-3 टाईप कंपाऊंड. ठीक आहे, मग आता कंपाऊंड तयार केला आपण, ते जिओमेट्री काय असेल तर आपण ते त्याच्या सांगू शकतो हायब्रिडायझेशनवरून. तर आपण बघितलं इथं की X-3 मध्ये जिओमेट्री काय राहते, टी शेप और ट्रायगोनल बायपिरामिडल. दिस इज द ट्रायगोनल बायपिरामिडल किंवा टी शेप ड्यू टू लोन पेअर. त्याच्यामुळे ते शेप त्याचा असा झाला. ठीक आहे, तर ॲक्च्युअल शेप कसा याचा टी शेप आहे. याच्यामधला अँगल किती आहे मग 87.83 29 सेकंदचा. ठीक आहे, दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. याचप्रमाणे तुम्ही X-5 पण तयार करू शकता. मग तिथं तुम्हाला काय करावं लागेल, 5 इलेक्ट्रॉन काय करावं लागेल तिथं हे तयार करावं लागेल. ठीक आहे, मग आपण बघा पुन्हा की आपल्याकडे आणखीन हे आहे की वी हॅव अनदर एक्झाम्पल. मग बघा जेव्हा मला काय करायचं असेल X-5 टाईपचा कंपाऊंड फॉर्म करायचा असेल तेव्हा मला 5 इलेक्ट्रॉन काय करावं लागेल इथं व्यवस्थित करावे लागेल. ठीक आहे, किंवा त्यांना फ्री करावे लागेल. आपल्याकडे ग्राउंड स्टेटमध्ये नेहमी हेच राहील. ठीक आहे, मग मी इथं सेकंड एक्सायटेशन स्टेट केली तेव्हा इथं काय होईल की 5 इलेक्ट्रॉन काय होतील, फ्री होतील. ठीक आहे, 5 इलेक्ट्रॉन काय आले इथं फ्री झाले. म्हणजे यावेळेस काय इथचा एक इलेक्ट्रॉन इथे गेला आणि परत इथचा एक इथे गेला, म्हणजे मी 5 इलेक्ट्रॉन फ्री केले. त्याच्यामुळे काय होईल की मी 5 फ्लोरीनसोबत बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे दिस टाईप कंपाऊंड कोणचा आहे हा समजा आपण घेऊ IF5. ते इथं आपण 5 अनपेअर इलेक्ट्रॉन केले, 5 फ्लोरीन बॉन्डिंग करण्यासाठी. ठीक आहे, तर हे कशामध्ये होईल, तर हे होईल फॉर IF5मध्ये. ठीक आहे, तर टाईप कोणता येईल बघा याचा sp3d2, कारण आपण काय केले डी मधले इथं 2 ऑर्बिटल्स वापरले. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही IF7 पण फॉर्म करू शकता. तर तुम्हाला इथं 7 अनपेअर इलेक्ट्रॉन करावं लागेल. तर तुम्हाला इथं थर्ड एक्सायटेशनमध्ये जावं लागेल, म्हणजे सर्वच्या सर्व काळी इथं हे शिफ्ट होतील. ठीक आहे, म्हणजे शिफ्ट झाले तर 7 अनपेअर इलेक्ट्रॉन केले आपण, तर प्रत्येकासोबत काही फ्लोरीन हा कंबाईन होईल आणि वी गेट IF7. दिस टाईप ऑफ IF7. तर हे जिओमेट्री वेगळी, याला म्हणतो आपण स्क्वेअर पिरामिडल, कारण याच्यामध्ये 5 बॉन्ड आणि एक लोन पेअर आहे. ठीक आहे, स्क्वेअर पिरामिडल. आणि याला आपण म्हणतो पेंटॅगोनल बायपिरामिडल. ठीक आहे, तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, आता पुढं बघू आपण की तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघू. बघा आता, ठीक आहे, मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितले अकॉर्डिंग टू VCPR थिअरी. आता पुढं बघा एक्झाम्पल 7.19 थोडं एक्सप्लेन करू आपण आणखी. डिड्यूस द मॉलिक्युलर शेप ऑफ BrF3 ऑन बेसिस ऑफ VCPR थिअरी. तर आपलं काय करणार आहे आता,
की VCPR थेरीनुसार BrF3चा शेप एक्सप्लेन करणं आणि त्याचं स्ट्रक्चर पण एक्सप्लेन करणं आहे. तर बघा, जे मी तुम्हाला 11वीमध्ये शिकवलं त्याच बेसिसवर आपण हे सांगू शकतो. बघा, द सेंट्रल ॲटम BR हॅज 7 इलेक्ट्रॉन. जसं आपण बघितलं, ठीक आहे. इन केस ऑफ BrF3 आपण एक्झाम्पल बघितलं, ठीक आहे. BrF3च्या सिमिलर आपण बघितलं ClF3 बघितलं आपण, ठीक आहे. तर ते हे आणि एकदम सिमिलर असं. बघा, द सेंट्रल ॲटम BR हॅज 7 इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स सेल. 7 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे असतात, ठीक आहे. तर आपल्याला इथं तीन आहेत. मग आपल्याला 3 इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, मोकळे करावं लागेल बाय द प्रोसेस ऑफ एक्सायटेशन. मग मी काय करतो बघा, देअर ऑफ 3 ऑफ these will form electron 3 of these will form electron pair bond with 3 fluorine atom leaving behind 4 इलेक्ट्रॉन. मग 3 जे आहेत 7 मधले 3 इलेक्ट्रॉन हे 3 फ्लोरीनसोबत बॉन्ड करण्यासाठी इन्व्हॉल्व झाले. राहिले किती मग 4. मग 4च्या किती लोन पेअर बनल्या 2, ठीक आहे. दस देर आर 3 बॉन्ड पेअर अँड 2 लोन पेअर. याच्याकडे काय आता 3 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर आहे. मग तुम्हाला हे ॲडजस्ट करणं आहे का स्ट्रक्चरमध्ये. मग बघा, जेव्हा 3 बॉन्ड पेअर 3 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर असतात तेव्हा जिओमेट्री काय असते, ट्रायगोनल बाय पिरामिडल, ठीक आहे. अशी त्याला आपण असं काढू शकतो, ट्रायगोनल बाय पिरामिडल आपण अशी काढली होती, ठीक आहे. 2 असतात ॲक्झेल आणि 3 असतात इक्वेटोरियल. तर आपल्याला असा शेप मिळायला पाहिजे होता, परंतु त्याच्यामध्ये आहेत लोन पेअर. मग आपल्याला लोन पेअरला असं अरेंज करावं लागेल जेणेकरून तिथं काय असेल, कमी रिपल्शन असेल. तर म्हणून अकॉर्डिंग टू VCPR थेरी आपण लोन पेअरला अरेंज करू. मग बघा, अकॉर्डिंग टू VCPR थेरी दिस विल ऑक्युपाय द कॉर्नर ऑफ ट्रायगोनल बाय पिरामिड. तर 2 लोन पेअर विल ऑक्युपाय द इक्वेटोरियल पोझिशन. हे नेहमी लक्षात ठेवायचं की या शेपमध्ये हा जो की आपण शेप काढू, तर या शेपमध्ये जे की लोन पेअर असेल ते असेल इक्वेटोरियल पोझिशनला, ठीक आहे. आणि जे की आपले 3 बॉन्ड आहे, एक बॉन्ड असेल इक्वेटोरियलला आणि 2 असेल ॲक्सियलला बॉन्ड, ठीक आहे. इथं हा एफ आहे, परत हा एफ आणि हा एफ. हे स्ट्रक्चर लोन पेअरचं आणि हे दोन्ही कशा आहे, सारखे आहे, ठीक आहे. मग पुढं बघा आता, this will occupy the corner of trigonal pyramid. The two lone pair will occupy the equatorial position to minimize lone pair and bond pair lone pair repulsion. ते कशामुळे केलं आपण की लोन पेअर आणि लोन पेअर बॉन्ड पेअरमध्ये काय रिपल्शन कमी झालं पाहिजे, म्हणून त्याला आपण तसं अरेंज केलं, ठीक आहे. कसं अरेंज केलं की 2 लोन पेअर आपण कुठं ठेवल्या, ॲट इक्वेटोरियल, आणि जे की बॉन्ड आहे त्याला कुठं ठेवला आपण, एक ठेवला इक्वेटोरियलला आणि 2 ठेवले ॲक्सेलला, ठीक आहे. तसं आपण त्याच्यामध्ये अरेंजमेंट केली. पुढे बघा, टू मिनिमाइज लोन पेअर अँड बॉन्ड पेअर रिपल्शन, ठीक आहे. लोन पेअर अँड बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शन विच इज आर ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर रिपल्शन. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की लोन पेअरमधलं रिपल्शन हे जास्त असते बॉन्ड पेअरपेक्षा, ठीक आहे. म्हणून आपण काय केलं, त्या लोन पेअरला एका ॲट कुठं ठेवलं, ॲट इक्वेटोरियलला ठेवलं आणि बॉन्ड पेअरला कुठं ठेवलं, ॲक्झिलवर ठेवलं, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, इन ॲडिशन द ॲक्सियल फ्लोरीन ॲटम विल बेंट टुवार्ड इक्वेटोरियल फ्लोरीन. आता हे असं आपण केलं, पण त्याच्यामध्ये की ॲक्झियल फ्लोरीन आहेत हा आणि हा, तर हा इक्वेटोरियल जो की फ्लोरीन आहे, हा कुठचा फ्लोरीन आहे, इक्वेटोरियलचा आहे. त्याच्याकडे ते घालून थोडे बेंट होते. कशासाठी, टू अवॉइड द रिपल्शन बिटवीन लोन पेअर आणि लोन पेअर, ठीक आहे. बघा, टू इन ऑर्डर टू मिनिमाइज द लोन पेअर रिपल्शन. याच्यामधलं रिपल्शन आणखीन कमी झालं पाहिजे म्हणून इथचे जे की एफ आहेत ते या एफकडे असे थोडे वळतात, ठीक आहे. याच्याकडे ते थोडे झुकतात, ठीक आहे. म्हणूनच शेप कसा होतो, द शेप वुड बी दॅट ऑफ स्लाइटली बेंट टी. हा पूर्णपणे टी नाही आहे, असा आहे का तो तसा नाही आहे. इट्स नॉट लाईक दॅट. तो कसा आहे, तर तो आहे असा, त्याला आपण म्हणतो बेंट टी, ठीक आहे. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ BrF3, ठीक आहे. टाईप कोणचा आहे मग, X-3. आता आपण हे जे की बघितलं इंटर हॅलोजन कंपाऊंड, तर यांची यूज बघा. दिस कंपाऊंड कॅन बी यूज ॲज नॉन ॲक्वस सॉल्वंट. तर यांचा नॉन ॲक्वस सॉल्वंट म्हणून उपयोग आपण करतो, नॉन ॲक्वस सॉल्वंट. पुढे बघा, कारण हे
कसे असतात, ते लिक्विड राहतात, त्याच्यामध्ये वॉटर वगैरे काही नसतो, म्हणून त्याला आपण म्हणतो नॉन ॲक्वस सॉल्वंट. इंटर हॅलोजन कंपाऊंड आर व्हेरी युजफुल फ्लोरिनेटिंग एजंट. तर हे जे काही इंटर हॅलोजन कंपाऊंड आहेत, फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये फ्लोरिन असेल, ClF3 आणि BrF3, तर हे फ्लोरिनेटिंग एजंट म्हणजे ते फ्लोरिन देण्याचं काम करायला दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडला, ठीक आहे, जे ॲक्ट ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट आर यूज फॉर द, ठीक आहे. पुढे बघा आता परत ClF3 आणि BrF3 आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ UF6 युरेनियम हेक्झाफ्लोराईड इन एनरिचमेंट ऑफ U235. तर हा याचा एक आयसोटोप्स आहे युरेनियमचा. तर हा जो की ClF3 आणि BrF3 आहे, तर हे युरेनियमपासून त्याचा क्लोराईड तयार करण्यासाठी काय करतात, मदत करतात, म्हणजे इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ युरेनियम, ठीक आहे. मग आता बघा इथं युरेनियम आपल्याकडे आहे, तर तो काय करेल, ClF3 सोबत रिॲक्ट होईल आणि वी गेट UF6 नावाचा कंपाऊंड, ठीक आहे, आणि परत वी गेट 3ClF. तर आपण म्हणून असं म्हटलं की धिस ClF3 अँड BrF3 आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ UF6. म्हणजे आपल्याला युरेनियमचा साठ तयार करायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये ClF3 आणि BrF3 यांचा उपयोग करतो, ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट द ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड. तर तुम्हाला इंटर हॅलोजन कंपाऊंडवर नेहमी क्वेश्चन विचारते की X X-5 स्ट्रक्चर काढा, X X-7चं स्ट्रक्चर काढा, त्यांचे शेप सांगा. तर हे या टेबलमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थितपणे एकदा बघून घ्यायचे, ठीक आहे. आणि हे काय होतं, रिॲक्शन्स होत्या त्यांच्या, आपण त्याला तयार कसं करतो, आणि हे आपण बघितलं ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन, ठीक आहे. दिस इज अबाउट ऑक्सो ॲसिड ऑफ हॅलोजन अँड इंटर हॅलोजन कंपाऊंड. बाकी आपण पुढच्या वेळेस बघू, ठीक आहे. तर स्टॉप करू इथं.